पहा, याच्या आधी आपण काही प्रश्नपत्रिकेच्या सोल्युशनवर व्हिडिओ बनवलेले आहे। तर आता जो आपण व्हिडिओ बनवतो तर हा व्हिडिओ आपण प्रत्यक्ष तुम्हाला सोल्युशन या ठिकाणी सांगितलं जाणार आहे। तर फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा की प्रत्यक्ष सोल्युशन सांगितलेला व्हिडिओ तयार करावा की जे मी तुम्हाला स्क्रीनवर प्रश्नपत्रिका दाखवून, कारण स्क्रीनवर स्पष्ट प्रश्नपत्रिका दिसत नाही म्हणून थोडीशी अडचण येते। म्हणजे दोन्हीपैकी तुम्हाला कोणतं योग्य वाटते ते फक्त मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा। आपण आपल्या सोल्युशनला प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करत आहोत। 26वा प्रश्न गणिताचा, एका बागेत आंब्याची 175, पपईची 187, सीताफळाची 196 झाडे व उरलेली नारळाची झाडे होती। जर बागेत एकूण 627 झाडे असतील तर नारळाची झाडे किती? पहा, एकदम सोपी आहे। काय करायचंय, 26वा प्रश्न आहे। आता प्रश्न लिहित बसत नाही कारण त्याच्यामध्ये जास्त वेळ जाईल आणि आपला व्हिडिओ जास्त लांब होईल, म्हणून आपण शॉर्टकट आणि जे सोपे आहेत ते तर तुम्हाला सर्वांना येतातच। तर पहा, या ठिकाणी काय करायचंय, जेवढी झाडं आहेत आंब्याची 175 अधिक 187 सीताफळाची आणि 196 झाडे, पहा सीताफळाची 196, पपईची 187 आणि आंब्याची 175, तर एकूण हे झाडे किती झाले? या झाडांची पूर्ण यांची काय करायची, आपण बेरीज करायची आणि त्याच्यानंतर पहा एकूण झाडे किती दिलेली तर सगळी 627, तर यांची बेरीज पहा 8 झाला 1 25 5 चाले 2। आता या ठिकाणी काय होतं माहिती का गोंधळ, तुम्ही पहा या ठिकाणी 16 24 25 म्हणजे यांची बेरीज 25 येते, पण तुम्ही काय करतात इथं 5 देतात पण हातचा किती देतात, 1 देतात आणि मग तुम्हाला क्रिया येते। क्रिया सोपीच आहे की नाही, क्रिया येते पण तुम्ही गोंधळ करतात, 1 हातचा देतात आणि परत इथं काय लिहितात, मग 4 लिहितात आणि मग तिथं वजा 458 केले की उत्तर चुकतं, म्हणून त्या ठिकाणी हातचा इथं 2 आलाय म्हणून बरोबर या ठिकाणी 5 लिहून वजा एकूण झाडामधून हे काय करायचे, आपल्याला वजा करायचे। आता पहा या ठिकाणी याची आपण वजाबाकी केली तर वजाबाकी पहा बरोबर या ठिकाणी किती येते, याची 69 येते। पहा या ठिकाणी 7तून 8 जात नाही म्हणून आपण हातचा घेतो, 17तून 8 गेले खाली 9 राहिले, इथून या ठिकाणी हातचा द्यायचा म्हणजेच या ठिकाणी किती झाले 11, 11तून 5 गेले 6, 5तून 5 गेले 0 म्हणजे 69 आपलं उत्तर येते। पण या ठिकाणी वजाबाकीला तुम्ही पटकन या क्रिया करायच्या, तर एका प्रश्नाला जास्त वेळ लावायचा नाही, जे सोपे आहेत त्याला। पुढे पहा 27वा प्रश्न, 50 नंतरच्या क्रमवार 5व्या 6व्या व 7व्या समसंख्यांची बेरीज किती? आता 50 नंतरच्या क्रमवार 5व्या, 50 नंतरची क्रमवार 5वी संख्या कोणती आहे, समसंख्या। तर पहा 50 नंतर जर घेतली तर काय आहे 60, नंतर 6वी 62, इथंच घेऊ आपण, आपल्याला बेरीज करायला सोपी जाईल, आणि 64, यांची बेरीज किती विचारली आहे, यांची काय विचारले, बेरीज किती? तर पहा 4 आणि 2 6, 6 12 सावित्रिक 18 आहे का पर्याय 186, पर्याय क्रमांक 1। पुढे पहा 28वा प्रश्न, अपूर्णांक दिले आणि हे अपूर्णांक चढत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता? आता चढत्या क्रमाला आपण काय करतो, तर चढत्या क्रमाला आपण काय करतो, अगोदर छोटी संख्या घेतो, मग या ठिकाणी पहा चढता क्रम लावून घ्यायचा पटकन, काय येईल आपला चढता क्रम, छोटी संख्या म्हणल्यावर 3/9, नंतर 7/9, 8/9, 11/9 आणि 12/9, हा झाला आपला चढता क्रम। आता सगळ्यांना माहिती चढत्या क्रमाला
छोटी संख्या घ्यायची सुरुवातीला, उतरत्या क्रमाला मोठी घ्यायची, बरोबर. मग या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय, दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक कोणता. कोणता आलाय दुसऱ्या क्रमांकावर, 7/9. नंतर 29वा प्रश्न आहे पहा. मनोजने 3 तास 35 मिनिटे व श्रेयसने 2 तास 45 मिनिटे अभ्यास केला, तर दोघांनी मिळून किती अभ्यास केला. पहा किती केलं. मनोजने 3 तास 35 मिनिटे आणि श्रेयसने 2 तास 45 मिनिटे. तर दोघांची मिळून किती अभ्यास केला, किती वेळ. तर बेरीज करायची. मग बेरीज किती येते, 5 आणि 5 10 0, हातचाला 1, 4 आणि 3 7 आणि हातचा 1 8, 5 आणि 2 3 आणि 2 5. 5 तास 80 मिनिटं. पण 1 तास किती मिनिटाचा आहे, 60 मिनिटं बरोबर 1 तास. म्हणून यातून इकडे 60 मिनिटं गेल्यावर किती झाले, 6 तास. 60 मिनिटं कमी झाले म्हणजे या ठिकाणी किती मिनिटं उरले, 20 मिनिटं, बरोबर आहे ना. मग 6 तास 20 मिनिटे, पर्याय क्रमांक 3. आता पुढे पहा 30वा प्रश्न. रिकाम्या चौकटीत येणारे योग्य चिन्ह पर्यायातून शोधा. तर या ठिकाणी आपल्याला अपूर्णांकाची काय केलेली, बेरीज वजाबाकी दिलेली. तीन 3/8 अधिक 4/8 आणि 10/8 वजा 3/8. आता काय करायचं आपल्याला, यांची बेरीज किती आली, 7/8 आणि यांची किती आली, 10तून 3 गेले, खाली किती राहिले, 7/8. म्हणजेच या ठिकाणी काय चिन्ह येईल, बरोबर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. पुढे पहा 31वा प्रश्न. 647 या संख्येची विस्तारित मांडणी कशी लिहा. आता विस्तारित मांडणी पहा 647. आता याचं स्थान काय राहील रे, शतक. याचं स्थान काय राहील, दशक. आणि याचं काय राहील, एकक. म्हणजे असं स्थान कुठं दिलेलं आहे पहा, पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेले आहे का. 7 एकक अधिक 4 दशक अधिक 6 शतक. म्हणजे त्यांनी क्रम वेगवेगळा केलाय, पण स्थान काय आहे, 6चं शतकच आहे, 4चं दशक आणि 7चं एकक. जरी ते पुढं मागे लिहिलं असलं तरी स्थान त्यांचं तेच दिलेलं आहे. आता पुढे पहा 32वा प्रश्न. सोबतचं एक उदाहरण दिलंय अशा पद्धतीचं पहा. 32वा 518 आणि इथं काय दिले 3, इथं रिकामा दिले, बॉक्स दिलाय वजा. एकदम सोपं आहे पहा, काहीच अडचण नाही. 8तून 3 गेले, खाली किती राहिले, 5. आता किती मधून 9 गेल्यानंतर, किती मधून म्हणजे याच्यातून किती गेल्यानंतर 9 राहील, तर पहा 9 नंतर मोजायचंय. 9 10 आणि 11 किती आला अंक, 2 आला, म्हणून इथं 2 लिहायचे. बघा आता आपण क्रिया करून पाहू, म्हणजे उदाहरण प्रत्यक्ष सोडू. 1तून 2 जात नाही म्हणून इकडून हातचा घेतला, किती झाले 11. 11तून 2 गेले, खाली किती राहिले 9 आणि या ठिकाणी 4तून 3 गेले, खाली राहिला 1. म्हणजे ते ज्यावेळेस तुम्हाला सोडवता प्रत्यक्ष सोडवावं लागतं त्यावेळेस इथे आकडे टाकून पाहिजे, कारण सोपं असतं पहा, तुम्हाला खाली उत्तर दिलेलं असतं, त्यामुळं सोडवायला अडचण येत नाही. पुढे पहा 1 ते 10 पर्यंत येणाऱ्या विषम मूळ संख्याच्या बेरजेला 3 ने भागले असता किती उत्तर येईल. आता 1 ते 10 पर्यंत समसंख्या मूळ संख्या किती आहे, 4 आहे. परंतु त्यांनी काय विचारले, आपण गडबडीत लगेच काय करतो 2 3 5 7 असं लिहून टाकतो. पण काय विचारले, विषम मूळ संख्येच्या बेरजेला. मग फक्त विषम मूळ संख्या घ्यायच्यात. मग कोणत्या येतात, 3 5 आणि 7. मग यांच्या बेरजेला 3 ने भागले असता किती उत्तर येईल पहा.
किती आली यांची बेरीज 15 आणि 15 भागिले 3 3×5 15 म्हणजे पूर्ण निशेष भाग जातोय बरोबर की नाही. म्हणून या ठिकाणी उत्तर किती आलंय 5 आले म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 3 आहे. पुढे 34वा प्रश्न आहे पहा. 808 या संख्येला 4 ने भागले असता भागाकार किती. 808 4 ने भागले असता. 4 1 4 4 दुने 8 वरून 0 आहे तसाच घेतला वरून 8 4 दुने 8 म्हणजे या ठिकाणी किती आलं उत्तर 202 पर्याय क्रमांक 2. आता काही मुलांना हा 0 आला की लगेच गोंधळ होतो तर व्यवस्थित 0 आहे तसंच आपण भागाकाराच्या देखील वेगवेगळ्या ट्रिक सांगितलेल्या आहेत. पुढे पहा 35वा प्रश्न. 1/4 1/4 हा अपूर्णांक खालीलपैकी कोणत्या आकृतीत बरोबर दाखवला आहे. तर पहा कोणत्या आकृतीत दाखवला आहे 1/4 म्हणजे 4 भागापैकी एक भाग रंगवलाय. पहा पहिल्याच्या 3 भाग रंगवले. दुसऱ्या आकृतीमध्ये सगळ्यांसमोर प्रश्नपत्रिका असेल. पहा दुसऱ्या आकृतीमध्ये 2 भाग रंगवलेत. तिसऱ्या आकृतीमध्ये देखील 4 भागापैकी 2 भाग रंगवलेत आणि चौथ्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे त्यांनी असं केलेलं आहे. म्हणजेच हे भाग किती आहेत पूर्ण 4 आणि 4 पैकी किती रंगवलाय 1 म्हणून 1/4. पुढे पहा 1 ते 10 या संख्यांमध्ये अशा 2 अंकी किती संख्या आहेत की ज्या संख्यामधील अंकाची बेरीज 10 आहे. म्हणजे 2 काय करायचंय 2 अंकी संख्या घ्यायचे. पहा 2 अंकी पहा काय करायचंय आधी 1 पासून सुरुवात करायची. 1 + 9 2 + 8 3 + 7 4 + 6 5 + 5 किती झाल्या या संख्या 5 बरोबर ना. आणि परत उलट काय करायचंय 9 + 1 8 + 2 7 + 3 आणि 6 + 4 किती झाल्या या संख्या 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे या सगळ्यांची बेरीज किती येते रे 10. किती येते सगळ्यांची बघा 8 आणि 2 10 3 आणि 7 10 अशी सगळ्यांची बेरीज किती येते 10. मग त्यांनी काय विचारले 1 ते 100 मध्ये अशा 2 अंकी संख्या किती आहेत की ज्या संख्यामधील अंकाची बेरीज 10 आहे. लक्षात आलं. पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे का. पुढे तुम्हाला दिलंय की संख्या दिल्यात आणि या चढत्या क्रमाने मांडल्या असतात. चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील अंकांचा गुणाकार किती येईल. आणि चढता उतरता क्रम व्यवस्थित हे करायचंय कारण त्याच्यावर भरपूर प्रश्न असतात. 3 ते 4 प्रश्न असतात पा त्यामुळे ते व्यवस्थित बारकाईने लक्ष देऊन एक जरी अंक मागे पुढे झाला तरी तुमचं उत्तर येत असून चुकतं. आधी दिले चढता क्रम. चढत्या क्रमाला छोटी संख्या काही 423 त्यानंतर 521 त्यानंतर 628 नंतर 720 आणि 905 हा झाला त्याचा चढता क्रम. आणि काय विचारलंय चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या संख्येतील चौथ्या क्रमांकावर कोणती संख्या आली पहा. आता तुम्ही असं जर उत्तर लिहिलं तर त्या ठिकाणी त्यांनी विचारलंय की या अंकांचा गुणाकार किती. आता बघा यांचा गुणाकार करायचा आपल्याला 7 × 2 × 0 7 दुने 14 14 × 0 14 0 0 म्हणजे उत्तर काय येतंय 0. तुम्ही म्हणता नाही काहीतरी उत्तर येईल बरं का आपलं चुकतं हे
बरोबर ना. तर या ठिकाणी उत्तर पर्याय क्रमांक येते 4, उत्तर येते 0. 38वा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणत्या संख्येतील 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त असेल? तर पहा या ठिकाणी तुम्हाला पर्याय क्रमांक 3 मध्ये 38वा प्रश्न दिला. पहा पर्याय 2च ठिकाणी त्यांनी पर्याय 2 मध्ये काय दिलंय 707 आणि तिसऱ्या पर्यायामध्ये काय लिहिलंय बघा. दुसऱ्या आणि तिसऱ्या पर्यायामध्ये काय लिहिलंय 700 आणि 775. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणता याची पण 700 आणि याची पण 700, पण याची 0 येते नाही तर आणि याची किती येते 70. म्हणून ह्या 7ची स्थानिक किंमत काय होईल म्हणजे या 7च्या स्थानिक किमतीची बेरीज सर्वात जास्त येईल. बरोबर. याची किती 707 येईल आणि याची किती का फक्त हे 7ची जरी विचारली तरी याची येते 770 आणि याची किती येते 760. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढे 39वा प्रश्न अपूर्णांकाचा प्रश्न आहे पहा. अपूर्णांक दिलेत आणि विचारले यामधील सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता ज्या वेळेस छेद समान असतो त्यावेळेस फक्त अंशाचा विचार करायचा. तर त्या ठिकाणी पहा 8/12 5/12 3/11 आणि 9/11. आता याच्यात विचारले सर्वात लहान अपूर्णांक कोणता? तर कोणता आहे 3/11. आता हे सोपे प्रश्न याला वेळ न घालवता फास्ट सोडवायचे आणि अवघड प्रश्नाला जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे. 40वा प्रश्न आहे 515 या संख्येत 325 ही संख्या मिळवली तर किती उत्तर येईल? आता यासाठी तुम्हाला संख्या ज्ञान म्हणजे संख्याचं वाचन लेखन व्यवस्थित येणं महत्वाचं आहे. कारण 325, 350, 450, 650 हे अंक तुम्हाला लिहिता आले पाहिजे. मग यासाठी त्याचा सराव करायचा आहे. एकदा तुम्हाला पाव, अर्धा, पाऊण आणि पूर्ण कळालं की तुम्हाला संख्या ज्ञानामध्ये काहीच अडचण येत नाही. पहा 515 आणि 325 म्हणजे किती 325. तर उत्तर मिळवली तर म्हणजे आपल्याला बेरीज करायची 5 × 10 0 8 1 4 किती आलं उत्तर 840. पर्याय क्रमांक 4. आता पहा 2, 7, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या संख्येतील पहा बरं का आपल्याला विचारलं जातं की तुम्हाला अंक दिले जातात आणि लहानात लहान संख्या तयार करा, मोठ्यात मोठी संख्या तयार करा. त्यावेळेस तुम्हाला येते ती करता. पण या ठिकाणी काय विचारले पहा वेगळा प्रश्न विचारलाय. थोडासा अंक दिलेत 2, 7 आणि 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्येतील एकक स्थानी 7 अंक असलेली पहा एकक स्थानी 7 अंक असलेली शतक स्थानी 7 अंक असलेली लहानात लहान संख्या कोणती? आता पहा शतक स्थानी 7 आपल्याला काय करायचंय शतक स्थानी आपण एकक दशक शतक लिहितो ना. नाहीतर तुम्ही लहानात लहान म्हणले की लगेच काही मुलं काय करतात 2, 4 आणि 7 करतात. बरोबर ना. आणि मॅडमने सांगितले आपल्याला की लहानात लहान संख्या म्हणल्यावर आधी सगळ्यात छोटी संख्या घ्यायची, त्याच्यानंतरची छोटी, त्याच्यानंतरची थोडी मोठी, त्याच्यानंतरची मोठी लगे करून टाकतात. पण त्यांनी काय विचारले शतक स्थानी 7 असताना मग शतक म्हणजे कोणतं हे स्थान मग इथं कोणता अंक आला पाहिजे 7 लिहून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर मग छोटी कोणती आहे 2 आणि नंतर 4. कळालं? म्हणजे अशा पद्धतीने प्रश्न काय विचारलाय तो बारकाईने वाचायचा आहे. 42वा प्रश्न आहे एका संख्येला 9 ने भागल्यास बाकी 5 उरते
व 7 ने भागल्यास बाकी 3 उरते ती संख्या कोणती? आता थोडंसं तिथं अंदाज बांधायचा आहे आणि पहा आपण आता या ठिकाणी 42वा प्रश्न आहे आणि तुम्हाला पहिलाच पर्याय दिलाय. पहा आता थोडा अंदाज कसा बांधायचा. किती दिले? 69. त्यांनी काय सांगितले की 9 ने भागल्यास बाकी किती येते? 5 येते. मग येते का पाहायचं आपण. पहा बर का. आता 9 8 72 9 सांगा बोला. 9 5 45 9 54 9 7 63 म्हणजे किती येतं? 63. 9तून 3 गेले खाली किती राहिले? 6 राहिले. बाकी आली का रे 6? येते का? नाही येत. त्याच्यानंतर म्हणजे या ठिकाणी बाकी 5 उरते का? नाही उरत. मग पुढं कुठं जायचं? पुढच्या याच्यावर जायचं. पुढं 67 आहे. थोडीशी मोठी बारीक संख्या आहे त्याच्यापेक्षा छोटी, त्याच्यापेक्षा आणखी छोटी घ्यायची आपण. 59 घेऊ आणि 9 54 किती उरले? 9तून 4 गेले खाली उरले 5. उरली का बाकी 5? आणखीन पुढं पहा. 9 ने भागल्यास बाकी 5 उरते आणि 7 ने भागल्यास बाकी 3 उरते. आता याला परत 7 ने भागायचं. 7 7 49 7 8 56. 9तून 6 गेले खाली उरले 3. आली का बाकी 3? म्हणजे 7 ने भागल्यानंतर किती आले? 3 आले. 9 ने भागल्यानंतर बाकी 5 उरते. म्हणजेच पर्याय क्रमांक किती आहे? तिसरा 59. पुढे पहा 13/21 हा अपूर्णांक अंकात कसा लिहाल? मी नेहमी सांगत असते तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवत असताना की अपूर्णांकाचं वाचन हे नुसतं दिलंय ते तर तसं हे करायचं नाही. वाचन करूनच तो अपूर्णांक उच्चारायचा आहे. म्हणजे आपलं ज्यावेळेस आपल्याला लिहायला सांगितलं जातं त्यावेळेस आपलं ते उत्तर चुकत नाही. 13/21 पहा 13/21 या ठिकाणी पर्याय क्रमांक किती आहे? 43वा 4. कितवा आहे? 4. आता पुढे 44वा प्रश्न पहा. मापनावर आधारित प्रश्न आलेला आहे. पहा 3 मीटर 3 सेमी 3 मीटर आणि 3 सेमी. आता बघा 1 मीटर बरोबर किती? 100 सेमी आपण शिकलो बरोबर. मग 3 मीटर बरोबर किती? 300 सेमी आणि हे 3 दिलेत वरती म्हणजेच या ठिकाणी 303 सेंटीमीटर. पर्याय क्रमांक 2. आता पुढे पहा तुम्हाला या ठिकाणी श अधिक 17 अधिक 17 अधिक 17 अधिक 17 17 4 वेळेस दिले बरोबर 17 गुणिले 9. तर त्या ठिकाणी क्ष ची किंमत विचारलेली आपल्याला. काय विचारलंय? क्ष ची किंमत विचारली. अधिक 17 आणि बरोबर 17 गुणिले 9. आता पहा या ठिकाणी हे 17 गुणिले 9 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला गुणाकार येतो 153 आणि ह्या 17 ची जर बेरीज केली तर याची बेरीज येते 68. बघा 17 किती वेळा? 1 2 3 4 17 चौक 68. मग या ठिकाणी कोणती क्षची किंमत काय येईल? तर 153 वजा 68. यांची जर आपण वजाबाकी केली तर यांची वजाबाकी पहा 85 येते. म्हणजेच आपल्या क्षची किंमत किती येईल आपल्याला? 85. म्हणजे या ठिकाणी
ची किंमत 85 आली तर 85 आणि हे 68 किती झाले पहा. 8 आणि 5 13, 13 3 हातचाला 1 14 15, 8 आणि 6 14 हातचा 1 15 म्हणजे 153. म्हणजे याचं हे उत्तर किती आलं 153 आणि ह्या तिन्हीचं 5 याचं क्षची किंमत धरून याचं उत्तर आलं 153. म्हणून या ठिकाणी बरोबरचं चिन्ह आहे. आपण संख्येचा लहान मोठेपणा पाहतो ना त्या ठिकाणी आपल्याला दिले पण या ठिकाणी दोन्हीचं उत्तर 153 आले म्हणून त्यांनी बरोबरचं चिन्ह दिलेलं आहे. पुढे पहा बेरीज दिलेली. बेरीज सगळ्यांना येते पहा. तर त्याची बेरीज आपल्याला त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 10 शतक म्हणजेच किती येते रे 1000 बेरीज येते. पुढे पहा 47वा प्रश्न. खालीलपैकी कोणाची आकृती कोणती आहे. आता सगळ्यांना सांगता येते बाकीचे किरण काढलेले येतं त्यांनी पण कोण कोणता आहे तर 4 नंबरला असं दिलंय त्यांनी. तो काय आहे पर्याय क्रमांक 4 तो कोण आहे. आता पहा सगळ्यात महत्वाचा प्रश्न दरवेळेस येतोच तो. तर त्या ठिकाणी प्रश्न आहे पहा 48वा. पहा कोणत्याही तारखेचा वार काढा. आपण शिकलो आहे की नाही. एकदम छान ट्रिक त्याच्यामध्ये सांगितलेली आणि 2 ट्रिक आहेत पहा. तर त्यामध्ये पहा सन 2011 या वर्षात प्रजासत्ताक दिन बुधवारी येतो. पहा 2011 ला 26 जानेवारी कधी येते बुधवारी. तर त्याच महिन्याच्या 2 तारखेला कोणता वार असेल पहा. 2 तारखेला कोणता वार त्याच महिन्यात. आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगितली. काय सांगितलेली आहे पहा 1 8 15 20 21 हे लिहून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय करायचंय इथं 22 23 24 25 आणि 26. आता 26 तारखेला काय आलाय रे बुधवार आलाय आणि या ठिकाणी 2 तारीख असणार आहे बरोबर ना 1 आणि 2. इथं बुधवार इथं मंगळवार इथं सोमवार इथं रविवार काय आलाय रविवार. काय आलाय रविवार आला 2 तारखेचा वार. म्हणजे अशा पद्धतीने हे लक्षात ठेवायचं पहा. कारण ह्या 1 8 15 22 आणि 29 या तारखेला एकच वार असतो आणि त्याच्यावरून आपण कुठलाही वार काढू शकतो. लक्षात आलं. तर कोणता वार येतोय रविवार म्हणजेच पर्याय क्रमांक 1. आता पहा मंगेशने प्रत्येकी 1.5 रुपयाच्या 3 पेन्सिली म्हणजे एक पेन्सिल कितीला 1.5 रुपयाला 1.5 रुपयाच्या 3 पेन्सिली म्हणजे 3 पेन्सिलींची किंमत किती झाली पहा 1.5 आणि 1.5 3 वेळेस करायचं किती होता 4.5 रुपये. किती होता 4.5 आणि 14.5 रुपयाचा एक पेन खरेदी करून 14.5 रुपये 14.5 रुपये म्हणजे किती बोला 13 रुपये 75 पैसे. मग किती झाले हे किती झाले बोला 18 रुपये 25 पैसे. आणि दुकानदाराला किती दिले 50 रुपये दिले. किती दिले 50 रुपये दिले. मग यातून काय करायचे हे 18.25 वजा करायचे म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर येते 31 रुपये 75 पैसे. इथं वजाबाकी करायची म्हणजे पर्याय क्रमांक या ठिकाणी 4 आहे. फक्त क्रिया कोणत्या करायच्या त्या लक्षात राहू द्या. कारण आधी कोणतं सामान घेतलं त्या सामानाची किंमत किती झाली आणि किती दुकानदाराला दिले त्यातून त्या येणाऱ्या सामानाची वजा करायची म्हणजे आपल्याला रक्कम बाकी किती राहील ते उत्तर मिळते. आता त्रिकोणांची संख्या काढा. पहा एकदम जर आपण दिलेल्या व्हिडिओमध्ये जर ट्रिक पाहिल्या असतील तर सगळ्या घटकावर पहा 3री 4थी 5वी पर्यंतचे जेवढे घटक आहेत त्या घटकावर आपण बनवलेले आहेत. आता 50वा प्रश्न तुम्हाला काय विचारले त्रिकोणांची संख्या विचारली. पहा
हे उदाहरण आपण घेतलेलं आहे का? घेतलेलं आहे ना? इथे विचारले त्रिकोणाची संख्या किती? काय करायचं? 1 2 3 4. 1 आणि 2 किती? 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. यांची बेरीज करायची म्हणजे त्रिकोण किती आले? 10. म्हणजेच पर्याय क्रमांक 3. आता पुढे पदावली दिलेली पहा तुम्हाला. काय दिलेली? 51 प्रश्न पहा. पदावली कशी दिलेली आहे? 64 भागिले 8 अधिक 164. मग या दोन्हींचा भागाकार किती आला? 8 8 64 म्हणून 8 अधिक 164. आणि याची बेरीज जर व्यवस्थित इथं अशी नाही आली तुम्हाला आडवी तर खाली मांडून घ्या. 8 आणि 4 1200. 2 हात चाला 1 6 आणि 1 6 1 172. पर्याय क्रमांक 2. आणि हे गणित जे आहेत ते सोपे आहेत. हे स्पीडनी पण चुकायचे नाही. पुढे पहा 52वा प्रश्न. 21/25 अधिक 9/25 वजा 10/25. काय करायचंय? 21 आणि 9 किती झाले? 30. 30 आणि हे वरचे वजा 10/25 किती आलं? 30तून 10 गेले 20/25. काय अवघड आहे का रे? जशी आपण बेरीज करतो तशीच बेरीज करायची. त्याच्यामुळे अवघड काहीच नाही. पुढे पहा आयताचे टिंब कोण काटकोन असतात. आयताला किती कोण असतात रे? 4. हा आयत आहे. हे पहा हे काय आहेत? 4ही कोण कसे आहेत? काटकोन आहेत. म्हणून काही मुलांनी लिहितात बरोबर ना. तर किती आहेत? 4. पर्याय क्रमांक 3. पुढे पहा एक चित्ररूप माहिती दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये विचारलंय 54वा प्रश्न. सफरचंद व अननसाची संख्या आंब्याच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? आता सफरचंद आणि अननस किती आहेत? तर पहा या ठिकाणी सफरचंद 6 आहे आणि अननस 5 आहे. मग या ठिकाणी किती झाले ते बघा. आणि आंब्याचे किती आहेत? 6 8 आहेत. म्हणजे सफरचंद किती इथं? 6. अननस किती आहेत? 5. किती झाले? 11. आणि आंबे किती आहेत पहा? 4 6 8. यातून वजा 8 करायचे म्हणजेच किती आलं? 3 उत्तर आलं. म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न काय होतो? गोंधळतात तुम्ही आणि मग तुम्हाला लक्षात येत नाही. सरळ अशी मांडणी करून घ्या आणि काय विचारले काय नाही प्रश्नामध्ये ते बारकाईने वाचा. पुढे पहा अर्धा लिटर अधिक पाव लिटर. आता मिलीलिटर बरोबर किती मिलीलिटर विचारले. आता या ठिकाणी तुम्हाला अर्धा लिटर म्हणजे किती रे? 500. कारण 1 लिटर बरोबर किती लिहित होतो आपण? 1000 बरोबर. आणि पाव लिटर बरोबर 250. यांची बेरीज करायची. किती आलं? 750. काही जण लगेच लिहितात. मॅडम सांगते पाव अर्धा पाऊन की लगेच काय करतात? 75 लिहून टाकते. 1 शून्यच खाऊन टाकते. बरोबर की नाही? तर तसं करायचं नाही. व्यवस्थित समोर ठेवायचंय कारण उदाहरण सोपं असतं. पुढे पहा 56वा प्रश्न. शाळेच्या मैदानावर इयत्ता 3रीच्या मुलांच्या प्रत्येकी 50 प्रमाणे 8 रांगा केल्या. म्हणजे प्रत्येकी 50. एक लाईन कितीची? 50. आणि किती रांगा केल्या? 8. म्हणून या ठिकाणी काय करायचं? 50 गुणिले 8. व इयत्ता 4थीच्या 20 प्रमाणे तेवढ्याच रांगा केल्या. 8च रांगा केल्या. प्रश्न काय विचारलाय? तर त्या मैदानावर एकूण किती मुले आहेत? तर यांची काय करायचं? गुणाकार करायचा आहे. 8 पंचे 40 8 0 0 8 2 16. यांची काय करायची? हे इकडे घेऊन बेरीज करायची. किती आलं? 560. म्हणजे पर्याय क्रमांक 2. आता 57वा प्रश्न आहे.
खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांना 3 ने निशेष भाग जात नाही? आता काही जणांनी काय केलं माहिती का, शेवटी 3 लिहिलेत ना, तिथं लगेच पर्याय क्रमांक तो लिहून टाकलाय. तर तिथं काय आहे पहा, जो चौथा जो पर्याय आहे 223 आणि 323 यांना 3 ने निशेष भाग जात नाही. पहा, प्रत्येकाने भाग देऊन पहा. बाकीच्या सगळ्या संख्येला भाग जातोय. निशेष भाग म्हणजे बाकी शून्य उरते, त्यावेळेस आपण म्हणतो निशेष भाग जातो. आणि या ठिकाणी काय विचारले, 3 ने निशेष भाग जात नाही. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे त्याला भाग द्या, त्याची बाकी उरते, त्याला भाग जात नाही. 58वा प्रश्न, सोबतच्या आकृतीत किती रेषा आहेत? तर पहा किती रेषा आहेत. रेषा म्हणजे काय रे, तर पहा अशा ठिकाणी किती आहेत, तर किती आहेत अशा रेषा? 4 आहेत. पहा पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी कोणती आकृती काटकोनाची आहे? सगळ्यांना माहित आहे, आताच आपण शिकलो आयताचं, ही जी आकृती असती ती काय असती, काटकोनाची असती. पर्याय क्रमांक 1. आता पुढे पहा 60वा प्रश्न, 945 भागिले 5 बॉक्स दिलाय आणि त्या ठिकाणी (945 भागिले 5 बॉक्स दिलाय आणि 100 अधिक 89 किती आले याचं? 189 उत्तर येते. आता याचा भागाकार करायचा. 5 1 5 किती उरले? 4 वरून घेतले 4, 8 पंचे 40 उरले 4 वरून घेतले 5, 9 पाचे 45 किती आलं? 189. दोन्हीचं उत्तर आलं का? म्हणून या ठिकाणी काय येईल पहा, लहान मोठेपणाचे 2-3 प्रश्न झालेत आतापर्यंत, त्याच्यामुळे सोपे प्रश्न आहेत. पहा फक्त गोंधळ करू नका. पुढे पहा 61वा प्रश्न, 530 वजा 450 संख्या ज्ञानावर पहा, तिसरा प्रश्न चालू आहे हा. 530 वजा 450. आता या ठिकाणी गोंधळ होतो. 450 तुम्हाला लिहिता आले पाहिजे. 450 म्हणजे किती रे? मग यांची काय करायची आपल्याला? या ठिकाणी काय वजाबाकी किती आली पहा. या ठिकाणी यांची वजाबाकी जर केली आपण तर असं हे करायचंय, काय म्हणते त्याला, फास्ट थोडीशी, आणि टॅली करून लगेच पाहिजे. तर 2 राहिले, इकडे घेतला 12तून 7 गेले, खाली किती राहिले? 5 आणि इथं 4 ने गेला 1, म्हणजे 155. पर्याय क्रमांक त्या ठिकाणी दिलाय 2. पहा एक पेन्सिल व एक पेन यांची किंमत 30 रुपये आहे. पहा असे गणित व्यवस्थित जर सुटसुटीत मांडून घेतले ना, काय सांगितले तर चुकत नाही. पहा एक पेन्सिल व एका पेनाची किंमत किती आहे? 30 रुपये आहे. जर 2 पेनाची किंमत 40 रुपये, 2 पेनाची किंमत किती आली? 2 पेनाची किंमत किती? 40 रुपये. 2 पेन 40 रुपये आली. तर एका पेनाची किंमत किती झाली आहे? एक पेन किती? 20 रुपये. म्हणजेच या ठिकाणी ही एक पेन आणि एक पेन्सिल, एक पेन आणि एक पेन्सिल, यांची किंमत 30 रुपये. एका पेनाची 20 गेली, म्हणजे खाली किती राहिली पेन्सिलीची? एक पेन्सिल कितीला? 10. बरोबर, 10 रुपयाला. प्रश्न काय विचारलाय तर पेन्सिलची किंमत किती? पहा असं जर व्यवस्थित लिहिलं तर की तुम्हाला 10 रुपये पेन्सिलची किंमत निघली. बरोबर आहे का नाही? पुढे 63वा प्रश्न परत आले, उतरत्या क्रमाने लावल्या सर्वात शेवटी संख्येतील अंकाची बेरीज किती? आता उतरत्या क्रमाने म्हणल्यावर सगळ्यात शेवटी कोणती संख्या येईल? छोटी. आता तुमच्या सर्वांसमोर काय आहे? प्रश्नपत्रिका आहे, त्याच्यामुळे सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे त्यातली? 785. पहा
आणि या शेवटी येणाऱ्या संख्येतील अंकाची बेरीज किती येईल. मग उतरत्या क्रमाने म्हणल्यानंतर परीक्षेला उतरता क्रम तुम्हाला सगळ्यांना माहिती, मोठी संख्या घ्यायची. मी प्रत्येक प्रश्नपत्रिका सोडताना सांगते चढत्या क्रमाला कोणती, उतरत्या क्रमाला कोणती. उतरत्या क्रमाला कोणती घ्यायची, सगळ्यात मोठी घ्यायची. तर या ठिकाणी शेवटी कोणती येईल, सगळ्यात छोटी येईल. मग छोटी कोणती आहे, 785. तर या अंकाची बेरीज किती येईल, पहा. 7 आणि 8 15, 15 आणि 5 20, किती येईल 20. पर्याय क्रमांक 4. आता 64वा प्रश्न, सोबतच्या आकृतीची परिमिती किती असेल. सगळ्या याची बेरीज करायची. 4 आणि 4 8. पहा या ठिकाणी तुम्हाला असं दिलेले आहे. सगळ्यांसमोर प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामुळे याच्यात वेळ घालवावा वाटत नाही. याची दिली 4 सेमी, याची दिली 4, याची दिली 3 आणि याची दिली 2. या सगळ्यांची बेरीज जर केली तर सगळ्यांची बेरीज किती येते, 13 सेमी. पुढे पहा, एक आकृतिबंध दिलाय. पहा आकृतिबंध दिलाय त्यांनी 1 4 9 16 आणि इथं प्रश्नचिन्ह विचारलं आहे आणि इथं दिलंय 36. आता पहा याच्यामध्ये किती अंतर आहे, 1 आणि 4 मध्ये 3, 4 आणि 5 मध्ये 4 आणि 9 मध्ये 5, 9 आणि 16 मध्ये पहा 9 नंतर मोजा 10 11 12 13 14 15 आणि 16 म्हणजे किती 7च. आता याच्यावर निरीक्षण करा, याच्यामध्ये कितीचा अंतर आहे रे, 3 आणि याच्यामध्ये 2चा फरक आहे. याच्यात 2चा फरक आहे 5 आणि 7 मध्ये. मग याच्यामध्ये किती येईल, 2चा फरक आला पाहिजे ना. मग 7 नंतर कोणता अंक येईल सांगा. 16 नंतर मोजा 16 17 18 19 20 21 22 23 24 25 कोणता अंक येईल 25. म्हणजेच या ठिकाणी या दोन्ही मध्ये 7 8 9चा फरक पाहिजे. म्हणजे 16 आणि याच्यामध्ये पहा या दोन्हीच्या मध्ये कितीचा फरक आला 9चा. म्हणजे या दोन्ही मध्ये 2चा. 9 25 आणि याच्यामध्ये कितीचा फरक येईल 11 येतील पहा. म्हणजे या दोन्ही मध्ये किती आला 2चा फरक आला. अशा पद्धतीने तुम्हाला आकृतिबंध दिलेला असतो. आता वेगवेगळे आकृतिबंध असतात, थोडस हे करायचं. कधी समसंख्या दिलेली असते, कधी एखादा पाडाच दिलेला असतो, तर ते पाहायचंय. 66वा प्रश्न, समद्विभुज त्रिकोणाचे टिंबटिंब कोण समान मापाचे असतात. समद्विभुज म्हणजे काय रे, आपण पाहिले त्याचे दोन काय असतात, दोन बाजू सारख्या असतात. याला म्हणतात समद्विभुज. म्हणजे एक बाजू वेगळी असते आणि 2 बाजू सारख्या असतात. मग त्या ठिकाणी काय विचारले की त्रिकोणाचे टिंबटिंब कोण समान असतात, तर 2 कोण समान असतात. कळलं. पर्याय क्रमांक 2. खालीलपैकी सममित होऊ शकणारा अंक शोधा. तर पहा 1 दिलाय, 1 दिलाय, 2 दिले, मराठीत अंक दिले 4 आणि इथं 5 दिलाय. तर सममित होणारा कोणता आहे 4 अंक आहे, त्याचे समान 2 भाग होतात. एक ग्लास दाखवलाय. 68वा प्रश्न, आणि तिथं खाली काय केलेले अशा पद्धतीने आणि पूर्ण असं केलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय सांगितलंय, ग्लासचा बाणाने दर्शवलेला भाग कोणता, आणि हे बाणाने दर्शवले असं. तो कोणता आहे, वक्र स्वरूपाचा आहे. 69वा प्रश्न, बंदिस्त असलेली आकृती. आता हे वर्गातला जो शेवटचा मुलगा असतो, म्हणजे कमी हुशार म्हणतो आपण त्याला, तर त्याला सुद्धा सांगता येईल. बंदिस्त म्हणजे पूर्ण पॅक केलेली आहे, त्याला अशी उघडी बाजू नाही कुठूनच. तर पर्याय क्रमांक 3. परत अपूर्णांकाचा उतरत्या क्रमाचा प्रश्न आलाय. हे अपूर्णांक उतरत्या क्रमाने लावल्यास शेवटी दुसऱ्या येणाऱ्या अपूर्णांकांचा अंश किती असेल. तर उतरत्या क्रमाला पहा या ठिकाणी पूर्ण छेदामध्ये समान संख्या आहे आणि याचा आपण उतरता क्रम लावायचा आहे. पहा 11/13 8/13 9/13
आणि काय विचारलंय, शेवटून दुसऱ्या येणाऱ्या अपूर्णांकाचा अंश शोधा. किती आला त्याचा अंश? 4. म्हणून पर्याय क्रमांक 3. एका चौरसाकृती शेतीची परिमिती 100 मीटर आहे, तर त्या शेतीची लांबी किती? तर बऱ्याच जणांनी 10 उत्तर लिहिले. जर क्षेत्रफळ जर विचारलं असतं तर क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? बाजूचा वर्ग. पण या ठिकाणी काय विचारली? परिमिती. म्हणजे आपल्याला काय करायचंय? त्या चौरसाची बाजू काढायची. पा किती दिलेली परिमिती? 100 मीटर. मग परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू. मग आपल्याला बाजू किती येईल रे? 25 गुणिले 4. 25 चोक 100. आलं का? बऱ्याच मुलांनी 10 उत्तर लिहिले. जर क्षेत्रफळ विचारलं असतं तर क्षेत्रफळाचं कसं आहे सूत्र? बाजूचा वर्ग. मग 10चा वर्ग किती रे? 100. हे उत्तर आलं असतं, पण हे या ठिकाणी उत्तर नाही, तर हे उत्तर बरोबर आहे त्याचं. त्यामुळं सूत्र व्यवस्थित याचं त्याला सूत्र लावायचं नाही, नाही तर परिमितीचं क्षेत्रफळाला क्षेत्रफळाचं परिमितीला मग नुसतं पोपटपंची पाठांतर करून उपयोग नाही. पुढे पहा 72वा प्रश्न. 2 स्टार 5 या संख्येला 3 ने निशेष भाग जातो तर स्टारच्या जागी कोणता अंक येईल? आता बरेच जण काय करतात पहा बरं का, चूक काय होते? 3 ने सांगितलंय की ना, तर काय करतात? लगे इथं 3 लिहितात. म्हणतात काय 2 हा समांक आहे, 3 ने कसं भाग जाईल? पण आपल्याला आपण कसोट्या शिकलोत का? 2 ची कसोटी काय, 3 ची कसोटी काय, 4 ची काय, 5 ची काय, बरोबर ना? त्या कसोट्या एकदा पहा, त्या पाठ करा. आणि याच्यामध्ये तुम्हाला पहा पर्याय क्रमांक 2 म्हणजे 3 हे उत्तर येत आहे. तिथं 2 हा अंक आहे. पहा 3 ने निशेष भाग जातो. 3 7 21. 1 उरून घेतले पहा. 3 5 50. निशेष भाग म्हणजे बाकी काय उरते? 0 उरते. पुढे पहा 73वा प्रश्न आहे. आदर्श विद्या मंदिर शाळेत 223 मुले आणि 198 मुली आहेत, तर शाळेचा एकूण पट किती? आता परत संख्या ज्ञानावर आधारित सांगितले. ती आकडे दिलेत का? संख्या लेखन केले का? संख्येत दिले का? नाही, अक्षरात दिलेले आहे. त्याच्यामुळे तुम्हाला संख्या अंकी अक्षरी एकदा पहा. तिथं बऱ्याच जणांचा गोळ होतो आणि चुकतं. 223 पहा. 223 अधिक 198 यांची बेरीज केली तर किती येते पहा? 8 421. पर्याय क्रमांक 1. त्याच्यामुळे इथं गोंधळ करायचा नाही, व्यवस्थित लिहायचे. पुढे पहा खालील छायांकित भाग दर्शवत असलेल्या अपूर्णांकाची बेरीज करा. आता पहिल्या याच्यामध्ये काय केले? अपूर्णांक पहा. 74वा प्रश्न. किती दिलेत सगळे चौकोन? 8 दिलेत. म्हणजे 3 अंश छेद 8 अधिक 2 अंश छेद 8. म्हणजे पूर्ण 8 काढलेत गोलामध्ये आणि तिथं 2 अंश छायांकित भाग केलेला आहे. यांची बेरीज करायची. बेरीज किती आली? 5 अंश छेद 8. म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 4 आहे. आता शेवटचा प्रश्न आहे. खालील पर्यायातून अयोग्य विधानाचा पर्याय शोधा. पहा घनाची सर्व पृष्ठे चौरसाकृती असतात. पुढे तो घन. घनाच्या सर्व कडांची लांबी समान असते. पहा आता हा आहे आकार तुमच्या समोर, तर याचे काय आहे? सर्व पृष्ठे काय आहे? पहा आहेत का? त्याच्यानंतर दुसरं काय विचारलंय? सर्व कडांची लांबी समान असते. ह्या ज्या कडा आहेत, कडा किती असतात रे? 12 असतात. मी सांगितलं तुम्हाला. पहा 1 2 3 4 ह्या ज्या आहेत ह्या 4, ह्या 4 आणि ही एक, ही एक, ही एक, ही एक, अशा 12 कडा असतात. किती कडा असतात? 12. तर तुम्हाला या ठिकाणी पहा काय विचारलंय? चौथा विचारलंय घनाला 12 कडा असतात. मग अयोग्य विधान कोणतं आहे?
तर घनाचे फक्त समोरासमोरील पृष्ठे समान आकाराची असतात, तर नाही, सर्व पृष्ठे काय असतात, समान आकाराचे असतात. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर चुकीचं आहे. किती वेळ झालाय? तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचं नियोजन करा. जे प्रश्न येतात ते फास्ट सोडवा, म्हणजे तुम्हाला अवघड प्रश्नाला जास्तीत जास्त वेळ देता येईल. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर तुम्हाला अगोदर मी प्रश्नपत्रिका स्क्रीनवर दाखवून सोडून दाखवलेले आहे आणि आता तुम्हाला हे प्रत्यक्ष त्याचं सोल्युशन घेतलेलं आहे. तर तुम्हाला फक्त कोणती पद्धत आवडते ते फक्त कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, तर माझ्या लक्षात येईल की कोणत्या पद्धतीने आपल्याला व्हिडिओ बनवता येतील.